तारिणी तू कुठे होतीस तू? अगं हे काय, सरबतासाठी ग्लास आणायला गेले होते केदारच्या घरी. आपल्याकडचे संपलेत ना म्हणून. ते काही नाही, ते ठेव सगळं आणि तू मेहंदी काढायला बैस. अगं सुमी होऊ देत ना सगळ्यांचं, मग मी बस. नाही 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 अगं पण तू काढायला बैस ना मेहंदी. थांब जरा, बाकीच्यांचं होऊ देत मग मी आले. ए तारिणी तारिणी ऐक तरी. हो सुमी. काय ग? Will you please excuse us? Oh yes, sure. लगेच आलो. हो ना पुढे. काय झालं? What the hell was that, UV? किती डाऊन मार्केट भांडण चाललं होतं आणि तू का इन्व्हॉल्ड आहेस या सगळ्यात? सोड ना, कुठे त्या दोघींना एवढं सिरियसली घेतेस? मूर्ख आहे त्या, अक्कल नाही त्यांना. दोघी बहिणी ना त्या. अरे तुझं लग्न होणार आहे तिच्याशी. आय नो. मला कळतच नाहीये तुला काय गरज होती इतक्या चीप घरातल्या मुलीशी लग्न करायची. अगं मला काही हाऊस नाहीये. ती आहे ना कौशिकी, दी ग्रेट कौशिकी खांडेकर, तिच्यामुळे मला करावं लागतं हे लग्न. पण यु नो व्हॉट, आता ना मला मजा यायला लागली आहे. मजा? ही मजा आहे ना लाईफ टाइम साठी पनिशमेंट होईल ना तेव्हा कळेल तुला. इशू? हे तर काय, त्या कौशिकीला स्वतःचं लग्न टिकवता आलंय का? आणि तुझ्या बरोबर काय होतंय ते दिसतच आहे मला. टीम इकडे लक्ष द्या, पटकन अलर्ट. हे बघा, आता आपल्यालाच बघायचंय. युवराजला आणि त्या माणसाला लवकरात लवकर एक्सपोज करायचंय आपल्याला. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, पटकन कामाला लागा. इज दॅट क्लिअर? Yes, sir. चला. कशी वाटते मेहंदी? अरे वा, खूप छान आहे. आणि मेहंदी काढल्यानंतर तू अजून जास्त सुंदर दिसतेस. ओ बर. काय खरंच. बरं मी जरा आलो पटकन. ए कुठे चालला? बरं झाला निशी, आत्तापासून नवऱ्याला धाकात ठेवलंयस. काय हो तुम्ही? ए तिला मेहंदी काढा बघूया. बस, चांगली मेहंदी काढा. बैस बैस बैस. एक महत्वाचं काम बाकी आहे. आता कुठलं काम? सांगते. या मेहंदीत तुझं नाव लपलंय ते शोधून दाखव. अरे बापरे, ह्यात नाव आहे? नवऱ्या मुलीच्या हातावरचं नाव जर नवऱ्याने शोधलं ना तर त्याचं खरं प्रेम असतं तिच्यावर. आहे ना जावई बापू तुमचं प्रेम आमच्या निशीवर? युवराज, तुझ्या प्रेमाची परीक्षा आहे. लवकरात लवकर नाव शोधून काढ. चल. शोधा जावई बापू, शोधा. ओके ओके ओके, शोधतो. जिजू शोधा ना पटापट. जर नाव सापडलं नाही ना तर आम्हाला गिफ्ट द्यावं लागेल, हो की नाही का? करेक्ट. नाही, ते गिफ्ट तुम्हाला मिळणारच आहे. पण आता युवराज खांडेकरांच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे तुला नाव शोधून काढावंच लागेल. आणि तसंही युवराजला हरायला अजिबात आवडत नाही, त्याच्यामुळे तो नक्की नाव शोधून काढणार आहे. हो ना? लवकर शोधतो. हे आहे का? हाच आहे ना? हा काय वाय असं पाहिलं तर वाय आहे ना हा? नाहीये. नाही. अरे बापरे. हा असावा कदाचित. हा इथे या बाजूला. हाही नाहीये. नाही. नक्की आहे ना मग यात? हो आहे. गाईज, तिकडे काय बघताय? खरा ड्रामा तर इथे आहे. हे बघ निशिता, तारिणीने तुझ्यापेक्षा खूप सुंदर मेहंदी काढली आहे ग. कम कम सी.
तारिणी, वाय फॉर हुम? युवराज, काय आहे हे? का केलंयस तू हे? मुद्दाम करतेस ना ग तू? माझं सुख बघवतच नाही तुला. युवराजचं नाव तुझ्या मेहंदीत का लिहिलंयस? निशी अगं मी नाही. ए बस प्लीज. हा असा साळसूतपणाचा आव आणून ना मी काहीच केलं नाहीये असा दिखावा नको करूस. थांब आता. आणि सरळ सरळ सांग, युवराजचा वाय तुझ्या मेहंदीत का आहे? अगं मी खरंच नाही लिहिलंय निशी. निशिता, तू प्लीज शांत हो. मला असं वाटतंय काहीतरी कन्फ्युजन झालं असेल. वाटल्यास मी चेक करते. ओके, आय चेक इट. तारिणी, बघू. वाय? तारिणी, तुझ्या हातावर मला वाय दिसतोय आणि तो डिझाईनचा भाग नाहीये हे मला कळतंय. कौशिकी मॅडम, मी हे सगळं मुद्दाम केलेलं नाहीये. मी यांना नव्हतं सांगितलं हवं असं काहीतरी अक्षर लिहायला. खोटं बोलतेस तू. निशी, तारिणी खोटं कशाला बोलेल? तिच्या बहिणीचं लग्न आहे ना. वाटलंच होतं मला. या तारिणीमुळे ना अजूनपर्यंत तमाशा कसा नाही झाला. एक मिनिट. तारिणी, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. हा वाय तुझ्या हातावर कसा आला? हे सगळं काय आहे तारिणी? कौशिकी मॅडम, मी तुम्हाला खरं सांगते, मी यांना असं काही सांगितलं नव्हतं. अहो, माझं तर लक्ष पण नव्हतं त्या काय मेहंदी काढतायत. तुम्ही त्यांना विचारा. ताई, मी तुम्हाला सांगितलं होतं का हे अक्षर काढायला?